ब्रेक नंतर एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात खरी माहिती सादर करण्याची मागणी करण्यात आली। बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीनं सत्र न्यायालयात खरं तर ही मागणी केलेली आहे। तर मागणीची मध्यस्थी याचिका सत्र न्यायालयाने खरं तर ही याचिका दाखल करून घेतली आहे। तर बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी हत्या झाली होती। या प्रकरणात आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली। तर या प्रकरणात सत्र न्यायालयात खटला सुरू आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात खरी माहिती सादर करण्याची मागणी त्यांच्या पत्नीच्या वतीने करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयात मागणीची मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे। खरं तर बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात सत्र न्यायालयात सध्या खटला सुरू आहे। तर आणखी महत्त्वाची काही माहिती खरं तर समोर येऊ शकते का, याकडे सर्वांचंच लक्ष आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात खरी माहिती सादर करण्याची मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे। बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीने सत्र न्यायालयात मागणीची मध्यस्थी याचिका दाखल केली। तर सत्र न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे। बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी हत्या झाली होती। या प्रकरणात आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणात सत्र न्यायालयात खटला सुरू आहे। या क्षणाची मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात खरी माहिती सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।